नमस्ते मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? आपले स्वागत आहे या आपल्या चॅनेलमध्ये। आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडेल, जो अशाच एका खास कथानकावर आधारित आहे जो काही व्यक्तींनी अनुभवलेला आहे। चला तर मग सुरू करूयात। निळ्या दिव्याची रात्र, तळकोकणातील प्रवास। मी, समीर आणि माझे 3 मित्र विक्रम, अर्जुन आणि निलेश, आम्ही चौघे उन्हाळ्याच्या सुट्टीत तळकोकणातल्या एका अप्रिचित ठिकाणी फिरायला गेलो होतो। इंटरनेटवर शोधल्यावर आम्हाला एका जुन्या बंगल्याची माहिती मिळाली, जो एका उंच टेकडीवर होता आणि तिथे फारसे पर्यटक जात नव्हते। आम्ही ठरलेल्या दिवशी दुपारी गाडीने प्रवास सुरू केला। कोल्हापूर क्रॉस करून आम्ही जसे कोकणच्या आतल्या भागात शिरलो, तसतसा रस्ता किर्र झाडीने भरलेला आणि शांत होत गेला। सूर्य कधी मावळला हे कळलंच नाही। रात्रीचे साधारण 9:30 झाले असतील तेव्हा आम्ही त्या टेकडीच्या पायथ्याशी पोहोचलो। तिथून बंगल्यापर्यंत जायला 1.5 किलोमीटरचा कच्चा रस्ता होता। बंगल्याचा पत्ता विचारण्यासाठी आम्ही जवळच्या एका चहाच्या टपरीवर थांबलो। टपरीवर एक म्हातारा आणि शांत माणूस बसलेला होता। "मी, काका, इथे वरती एक जुन्या मालकाचा बंगला आहे, तिथे जायचा रस्ता कुठे आहे?" म्हातायाने एक क्षणभर माझ्याकडे तीक्ष्ण नजरेने पाहिले आणि शांत आवाजात म्हणाला, "बाळांनो, त्या बंगल्यात रात्री जाऊ नका. तो चांगला नाही. तिथे जे राहतं ते माणसांना त्रास देतं." आम्ही हसून, "काका, आजकाल भूतबीत काही नसतं. तुम्ही टेन्शन घेऊ नका. फक्त रस्ता सांगा." म्हातारा गंभीर होत, "रात्रीच्या वेळी जर तुम्हाला निळ्या रंगाचा मंद दिवा दिसला तर तिथे थांबू नका, गाडी थांबवू नका. सरळ मागे फिरा." नाहीतर." त्याने आपले वाक्य पूर्ण केले नाही। आम्ही त्यांची चेष्टा करत त्यांचा निरोप घेतला आणि गाडी वरच्या कच्च्या रस्त्याला लावली। वर पोहोचल्यावर आम्हाला तो बंगला दिसला। तो खूप मोठा होता, पण पूर्णपणे जीर्ण झाला होता। आजूबाजूला जंगली वेली पसरलेल्या होत्या। गाडी पार्किंगमध्ये लावून आम्ही टॉर्चच्या प्रकाशात बंगल्यात प्रवेश केला। आत गेल्यावर आम्हाला कुपट आणि ओलाव्याचा वास आला। बंगल्यात सर्वत्र जाळी लागलेली होती। आम्ही सामान एका मोठ्या हॉलमध्ये ठेवलं आणि 4ही खोल्यांमध्ये डोकावून आलो। बंगल्यात वीज नव्हती। विक्रम म्हणाला, "अरे यार, इथे मोबाईलला नेटवर्क पण नाहीये. आता रात्र कशी काढायची?" अर्जुन म्हणाला, "शांत रहा. आपण इथे मज्जा करायला आलो आहोत. चल पत्ते खेळूया." आम्ही मेणबत्ती लावली आणि पत्ते खेळायला सुरुवात केली। बाहेर ससाण्यांचा आणि रातकिड्यांचा आवाज येत होता। साधारणतः रात्री 1:30च्या सुमारास। पत्ते खेळता खेळता आम्हाला एक मंद, थरथरता आवाज ऐकू आला। तो आवाज अगदी हळू होता, जणू कोणीतरी लांबून रडत आहे। मी म्हणालो, "हा कसला आवाज आहे?" निलेश म्हणाला, "बहुतेक वायामुळे झाडांचा आवाज असेल." पण तो आवाज झाडांच्या आवाजासारखा नव्हता। तो एका स्त्रीच्या रडण्यासारखा होता आणि तो हळूहळू जवळ येत असल्यासारखा भासत होता। आम्ही चौघेही स्तब्ध झालो आणि आवाजाच्या दिशेने कान देऊन ऐकू लागलो। भाग 3, निळ्या दिव्याची रहस्यमय सावली। तो रडण्याचा आवाज जवळच्या मागील बागेतून येत असावा असे वाटले। विक्रम आणि निलेश घाबरले, पण अर्जुन आणि मी टॉर्च घेतला आणि मागील बागेत जाण्याचा निर्णय घेतला। बंगल्याच्या मागच्या बाजूला एक जुना विहीर होती, जी पूर्णपणे सुकलेली होती। रडण्याचा आवाज आता थांबला होता, पण हवेत एक थंडगार जाणवत होती, जी कोकणच्या उष्णतेत असामान्य होती। आम्ही टॉर्च विहिरीवर मारला, तेव्हा विहिरीच्या आतून नाही, पण थोडे दूर झाडीत आम्हाला निळ्या रंगाचा एक मंद दिवा दिसला। अगदी तसाच जसा त्या म्हातायाने सांगितला होता। निळा दिवा स्थिर नव्हता, तो हळूवारपणे हलत होता, जणू कोणीतरी हातात घेऊन चालत आहे। आणि त्या दिव्याच्या प्रकाशात आम्हाला एका स्त्रीची अस्पष्ट, लांब सडक, पांढऱ्या साडीतील आकृती दिसली।
तिची पाठीची बाजू आमच्याकडे होती आणि ती अतिशय हळू गतीत विहिरीच्या दिशेने चालत होती. अर्जुनने टॉर्च बंद केला आणि माझा हात घट्ट पकडला. अर्जुन म्हणाला, समीर, थांब. म्हातारा बरोबर बोलत होता. थांबायचं नाही. आम्ही दोघेही मागेन पाहता धावत हॉलमध्ये परतलो. तिथे विक्रम आणि निलेश वाट बघत होते. आम्ही त्यांना कसंबसं बाहेर दिसलेल्या दृश्याबद्दल सांगितले. विक्रम म्हणाला, गाडी काढू आताच्या आता. आम्ही त्वरित सामान उचलले आणि बंगल्याच्या बाहेर पडलो. मी क्षणाचाही विलंब न लावता गाडी सुरू केली आणि वेगाने खाली घाटाकडे वळवली. आम्ही अर्धा रस्ता खाली आलो असू आणि गाडीच्या हेडलाईटमध्ये आम्हाला एक दृश्य दिसले ज्यामुळे आमची रक्त गोठले. रस्त्याच्या मध्येच ती पांढऱ्या साडीतील स्त्रीची आकृती उभी होती. तिचे लांब केस हवेत उडत होते. मी ब्रेक दाबला. गाडी किर्रर्र आवाजाने थांबली. निलेश म्हणाला, अरे देवा, आता काय करायचं? ती स्त्री चालता हळूहळू गाडीच्या दिशेने सरकत होती. तिचे चेहरा अजूनही अस्पष्ट होता, पण तिच्या हातातील तो निळा दिवा आता अधिक प्रखर झाला होता. माझ्या गाडीच्या काचेवर मोठा टोकदार नख घासल्याचा आवाज आला. खरररर. मी डोळे बंद केले आणि मोठ्याने हॉर्न वाजवला. त्या आवाजाने पूर्ण झाडी हादरली. जेव्हा मी डोळे उघडले तेव्हा ती आकृती गायब झाली होती. मी लगेच गाडी पुन्हा सुरू केली आणि पूर्ण वेगात खाली गावाच्या दिशेने पळवली. मी आरशात बघत होतो. मला मागच्या सीटवर अर्जुनच्या खांद्याच्या मागे एक निळ्या प्रकाशाचा हलका ठिपका दिसला, जो लगेच विझला. आम्ही पहाटे 4 वाजता पुन्हा त्याच चहाच्या टपरीवर पोहोचलो. तो म्हातारा माणूस तिथे बसलेला होता. आम्ही चौघेही गाडीतून खाली उतरलो. घामाने आणि भीतीने भिजलेले होतो. म्हातारा डोळ्यात गूढ हास्य आणत म्हणाला, आलात परत. मी म्हटलं होतं. त्या निळ्या दिव्यापासून दूर राहा. त्याने खाली वाकून आमच्या गाडीच्या मागील काचेकडे बोट दाखवले. आम्ही सगळे मागे वळून पाहिले. गाडीच्या डिक्कीच्या काचेवर एखाद्या तीक्ष्ण वस्तूने उभ्या ओरखड्यांनी 4 बोटांच्या पंजाचे निशाण उमटवले होते आणि त्या ओरखड्यांमधून अजूनही मंद निळा प्रकाश बाहेर पडत होता. आमचे तळहात रिकामे होते, पण आमच्या आत्म्याला कशाने तरी स्पर्श केला होता. आम्ही त्या क्षणापासून कधीही रात्रीच्या वेळी कोकणातल्या निर्जन रस्त्यावर एकटे प्रवास करण्याचे धाडस केले नाही. मित्रांनो, पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन रोचक अनुभव घेऊन येतो. मित्रांनो, सबस्क्राईब, लाईक आणि शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.